सतीश वाघ एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा यांची 9 डिसेंबर रोजी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या वेळी अपहरण करून हत्या करण्यात आली। प्रारंभी पैशासाठी अपहरणाचा अंदाज वर्तवला गेला, पण पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। 2001 मध्ये अक्षय जावळकरचं कुटुंब वाघ यांच्या पुण्यातील घरात भाडेकरू म्हणून राहायला आलं। वाघांचा मुलगा आणि अक्षय यांच्यात वयामुळे मैत्री झाली। मात्र 2013 मध्ये अक्षय 21 वर्षाचा झाल्यावर त्याचे आणि सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अनैतिक संबंध निर्माण झाले। या गुप्त प्रेम संबंधामुळे वाघ कुटुंबात अनेक वाद सुरू झाले। सतीश वाघ यांना मोहिनी आणि अक्षयचं नातं समजल्याने त्यांच्यातील वाद टोकाला गेले। मोहिनीवर सतीशकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे तिने पतीचा काटा काढण्याचा कट रचला। अक्षयने या कटात 4 मित्रांना सामील करून घेतलं। 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं आणि अवघ्या 15 मिनिटात त्यांच्यावर 70 वार करून त्यांची हत्या करण्यात आली। मृतदेह शिंदवणे घाटात टाकण्यात आला। पोलिसांनी सुरुवातीला हे अपहरण पैशासाठी झालं असावं असा अंदाज व्यक्त केला। मात्र गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयचे कॉल रेकॉर्ड आणि पार्श्वभूमी तपासल्यावरच खरा हेतू समोर आला। मोहिनी वाघ आणि अक्षयने गुन्ह्याची कबुली दिली। 48 वर्ष मोहिनी वाघ आणि 32 वर्ष अक्षय जावळकर यांचं नातं फक्त अनैतिक नव्हतं, तर 8 वर्षाच्या कट कारस्थानाचे परिणाम होते। या प्रकरणाने प्रेम, विश्वासघात आणि कौर्याची परिसीमा दाखवली। सतीश वाघ हत्या प्रकरण हा एक गुंतागुंतीचा घटनाक्रम आहे, जिथे एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्यामागे गुप्त नात्यांचा आणि कटाचा दाहक परिणाम दिसून येतो। आता न्याय प्रक्रियेने सतीश वाघ यांच्या कुटुंबाला आणि समाजाला दिलासा दिला आहे। हे प्रकरण आपल्याला सांगते की सत्य कितीही दडवलं तरी एक दिवस ते उघडकीस येते। या शोकांतिकेने एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, पण यातून समाजाने नात्यामध्ये निष्ठा आणि पारदर्शकतेचा आदर्श घेतला पाहिजे। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।